गाईज कसे तुम्ही बरे असाल, तुमच्या सर्वांचं स्वागत करते आहे नवीन ब्लॉगमध्ये। तर गाईज आज आहे आमच्या साखर चौकीचे गणपती, कालच गणपतीचं आगमन झालेलं आहे। तुम्हाला व्हिडिओ पुढे टाकलेले आहे गाईज। आज तुम्हाला पूर्ण आमचा गणपती आणि पूर्ण डेकोरेशन दाखवेल, पूर्ण आमची पाहुणे वगैरे मम्मीने सजवलेलं आहे। पूर्ण आमचं देवार बघू शकतो, मस्त सजवलेलं आहे गाईज। आता आमचे हा 4था वर्ष आहे आमचा गणपती बाप्पा येतो, खूप आम्हाला आनंद वाटतो। चला गाईज पुढं ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। बाप्पा लराच्या नाही का काय सांगते हा नको तू दाखी आवाज मला अशी पाणी आमच्या बाप्पाची मस्त पूजा वगैरे झालेली आहे पूर्ण बघा। मस्त डेकोरेशन आमचा फुल, तिथं डीजे बीजे लावले आहेत ना बघा। मित्रमंडळी पण आलेली आपली, मस्त गणपती बाप्पाची मूर्ती बघा, डेकोरेशन पार्टी लाईट बीट मस्त केली आहे। आमचा हर्षूबाई पण आले बघा, जेवायला बसलाय, मस्त दर्शन वगैरे घेतलं का? हो। कसं वाटलं तुला? भारी वाटला एकदम मूर्ती वगैरे बघितली का? एकदम एक नंबर। मग आता बसलाय आपला हर्षूबाई जेवायला, तर जेव नंतर तुझी प्रतिक्रिया सांग। जेवायला बनवतो या, जेवायला पण मम्मी आमची दोन फुकटे नियांगा कोण रे दाखव डाळ डाळ
भाजी असते ना काय काय ती बघ इकडे यानेच घेतली थांब ना घाटेल ते कशाला एक काय पिसळती चमचा ठेवू ना जरा त्यातून घातलं का जरा हा वाटाण्याची भाजी आहे वाटाण्याची पाहिजे वाटाणा वाटाणा क्लोज व्ह्यू गाईस क्लोज व्ह्यू हा क्लोज व्ह्यू दाखव तुला काय चला नंतर बघू शकता तुम्ही आता पूर्ण सेटअप लावून घेतलेला आहे जेवायचा बघा टेबल वगैरे पूर्ण सजवलेत तिथून बघू शकता आपला पप्पा बसलेला इथं बघा मस्त टेबल सजवून घेतलेत आणि इथं मम्मीने जेवण वगैरे पूर्ण बनवलेलं आहे बघा इथं जेवणाचा पूर्ण सेटअप आहे आणि तुम्हाला जेवणाचे पदार्थ पण दाखवेल नंतरला तेव्हा पूर्ण मस्त लाइटिंग वगैरे लावलेली आहे या गाईस तुम्ही पण जेवायला दुःखहर्ता वार्ता वेदनाची देव उपादयाची सर्वांगी सुंदर रक्षावे जय देव मूर्ती व श्री मंगल मूर्ती कामना पूर्ती जय देव मावशी का आली मावशी आता कोणी गाईज मोठी आम्ही दर्शनासाठी बसल्यात सगळी आता आम्ही घेतलेली आहे पावभाजी बनवायला म्हणजे आता हे स्टार्टिंग चालू आहे पूर्ण मम्मी काढून देते जानूची मम्मीकडं ना आपली वहिनी पण इकडं ना भाजवडची मावशी पण आहे मम्मी आता जरा मेहनत करून घेतात ना इथं आम्ही चाय पण पूर्ण हापसलेला आहे ना इथं शिंगा बिंगा हे बघा इथं पडलेत घाणबिन शिंगांची ना आता चला तुम्हाला पूर्ण घडविली
Balik na usada.
गणपती बाप्पा मोरया मोरया गणपतीचा जय जयकार गणपती आमचा सिंगम क्या बोल रहा है किसी बोर्ड को ना लगा मोरया मोरया पानी में उतरेगा नहीं रोकना पड़ेगा ना उसको पकड़ के नहीं जाएगा अभी जाएगा ना आप इसको पकड़ के रखो डीजल पकड़ पकडून ठेव तुझ्या पप्पा को पकड़ के रखो बस माते कुठे असंच सोडतात का इथूनच चलो छोड़ भाई पार्ट लेके आएगा अरे पार्ट लेना पड़ेगा ना ये नहीं पैसे लेके जा नाही असंच घेऊन जायला लागेल गणपती बाप्पा मंगल मूर्ती तो पार्ट तया बुरुजा बोलते चल पार्ट उधर ले ले पार्ट दो एक बार धोके ऊपर ही डाल दे तर गाईड चला मम्मी आणि मी ब्लॉग एंड करतो मम्मी आता 2 शब्द सांगणार आहेत आमच्या गणपतीबद्दल मम्मी बोला का आम्ही खूप मजा केली खूप नाचलो न विसर्जन सुद्धा आम्ही लवकरच ठेवलेला 5 वाजता कारण आपण गणपती आणतो एकदम लवकरच गणपती सकाळी तसा गणपतीला सुद्धा ना रात्रीचे कधीच न्यायचं नसते अर्धी लोक 6ला 7ला करतात ही चुकीची गोष्ट आहे कधी पण उजेडा असला तर विसर्जन झालेलं चांगलं असते तुम्ही सुद्धा अशीच या करा गाईड का लवकरच गणपती करा लवकरच विसर्जन करा म्हणजे कसा आपण अंधारान गणपती विसर्जन करतो पण ही चुकी आहे आपली कारण लवकरच गणपती काढला की जरा गणपतीला सुद्धा व्यवस्थित जाता येते का गणपती विसर्जन झाला असं चांगल्या रीतीने तर आपल्या जीवाला बरं वाटते रात्रीचे कधीच नाही विसर्जन करायचं आम्ही किती दिवस सांगितलेलं आमचं गेल्या वर्षी 9:30ला विसर्जन झालेलं मी मुलांवर जाम ओरडलो का एवढे लेट तुम्ही विसर्जन कारण आमचा साला गणपती काढला न जाम लेट वाजत गाजत नेलं दरवर्षी वाजतच गाजत नेतो आम्ही आणतो वाजत नेतो वाजत पण गेल्या वर्षी आमची चुकी झाली 9:30ला आमचा गणपती विसर्जन झाला पण मला जाम खूप म्हणजे अख्खं वर्ष मला असं वाटलं का गणपतीला रात्री विसर्जन नव्हता करायला पाहिजे होता कारण लवकर करायला पाहिजे होता पोरं पत्ती खेळायला लागली कुठं टाईम गेला तर पत्त्या नाही आज हे वर्ष आम्ही 4:30ला गणपतीचं आरती बिरती झाली ना लगेच 5ला काढला सुखरूपी विसर्जन झाला आमचा आम्हाला जरा बरा वाटला खूप नाचलो आम्ही बंदरावर तुम्ही बघितलं असेल गाईड बघितला तुम्ही बघालच आमच्या ब्लॉगमध्ये पण अशीच मजा करा तुम्ही सुद्धा यावर्षी इकडे आमचा गणपती काढलेला होता पुढच्या वर्षी बालकुमला तुम्ही सर्वजण गाईड या तुम्ही असंच आमचं ब्लॉग बघतच राहा 1.5 दिवस गणपती असते पण 2 रात्री मी झोपतच नाही कारण आपल्या इथं गणपती येते आजूबाजूवाली सुद्धा येतात पहिला दिवस जागरणाला येतात खूप पोरा पत्ती शेलतात पोरापोरी नाचतात पण खावाला सुद्धा अख्खी रात चालूच असते कारण पहिला चहा केला 12 वाजताना नंतर मोमोज केले परत पावभाजी बनवली 2 वाजताना 2-2:30 वाजताना पावभाजी बनवली परत 4 वाजताना शिंगा उकरल्या परत चहा ठेवला परत त्यावेळी सांगायला लागली तू झोप जा नाही आपल्यासाठी माणसं येतात तर आपण झोपला मग ती लोक सांगतील इको घरातली माणसं झोपतात ना आम्ही इकडं मी अख्खी रात पूर्ण नाईटच म्हणजे त्यांना खायला असा पण कोणी कसं माणूस आपल्याकडे येते आपला गणपती जागवते असं असते ना पण आपण झोपलं तर फायदा काय त्याचा 1.5 दिवस गणपती असते पण मी 2 रात्री झोपतच नाही कारण आपला कार्य पार पडला पाहिजे ना असा ना आमचं डेकोरेशन सुद्धा मस्त केलेला एकदम व्यवस्थित आमचा माझा भाऊ राहुलदा आणि माझे पूर्ण मित्रमंडळ आले होते म्हणजे डेकोरेशन आणि पूर्ण तालपत्री वगैरे माझे पूर्ण म्हणजे फॅमिली आणि माझे फ्रेंड आलेले होते ना पूर्ण मदत वगैरे त्यांनी 2 दिवस पूर्ण केली आम्हाला लेडीज सुद्धा फुल मदत करतात ते 2 दिवस ना आमच्या घरात येऊन जाऊन करतात पण मला
ते सण वगैरे सर्व मला मदत फुल असते मदत त्यांची. अशीच मदत राहू दे न बालकुमला सुद्धा अशीच मदत त्यांची मला राहू दे. मला बोलतात बालकुमला गेले कसं होईल. मी बोललो तुम्हाला एक बेडरूम सेपरेट देईन, तुम्ही या वस्तीला मजा करा. कारण तुमचं बोलते गणपती 12 वाजता झोपल, 12 वाजता झोपायचं नाही बरं. सुजलची मम्मी 12 वाजता झोपून देणार नाही गणपतीला बरं. तुम्ही या अशीच मजा करा. चला गाईज, ब्लॉग बघतच राहा. चला गाईज, मी आता चला, हा. ब्लॉग एंड करतो. जय अग्रिकोली, जय श्रीराम, जय शिवराय. बोला ओम साईराम.